नवाब मलिकांच्या खात्यांचा अतिरिक्त भार इतर मंत्र्यांकडे देण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या बैठकीमध्ये मलिकांच्या खात्याचा अतिरिक्त कार्यभार इतर मंत्र्यांकडे देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री यांची आपापसातली बैठक पार पडलेलीच होती। त्या संदर्भात त्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे हेही समोर आलेलं होतं। नवाब मलिक ज्या ठिकाणचे पालकमंत्री आहेत किंवा जे खातं त्यांच्याकडे आहेत त्याचा कार्यभार कुणाकडे द्यायचा या सगळ्या संदर्भात चर्चा त्या बैठकीमध्ये झालेली होती आणि त्या बैठकीतला निर्णय मुख्यमंत्र्यांशी बोलून फायनलाइज होणार होता। मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जयंत पाटील गेलेले आहेत आणि आता नवाब मलिक यांच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे दिली जाणार आहे। इतर पालकमंत्र्यांवर त्या जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार आहे। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाईल। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। स्वाती, राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बैठक तर आधीच पार पडलेली होती आणि नवाब मलिकांच्या खात्यांचा कार्यभार कुणाकडे द्यायचा याविषयीचा एक आढावा घेण्यात आलेला होता आणि तीच माहिती आता जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना देतायत का, त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे का? खरं तर मुख्यमंत्री आणि जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक होती। ही बैठक काही मिनिटांपूर्वी संपलेली आहे आणि नवाब मलिक यांच्याकडे खाती आहेत त्यांचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे म्हणजे अल्पसंख्याक हे जे खातं आहे ते खातं जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आणि कौशल्य आणि रोजगार विकास हे जे खातं आहे ते राजेश टोपे यांच्याकडे दिलं जावं असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे आणि काही वेळातच त्याच्याबद्दलचा जो आदेश आहे किंवा आपण त्याला GR आहे तो काही वेळात निघेल आणि म्हणजे मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतल्यावर आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अपेक्षा आहे। पण ही फक्त फॉर्मॅलिटी आहे। काही वेळातच याची अधिकृतपणे GR कडून घोषणा होईल। आपल्याला आधीच माहिती की पालकमंत्री पद आधीच दिलेलं आहे पण मंत्रिपदाचा अतिरिक्त भार कोणाकडे दिला जाईल कारण असं कुठेच नाही की नवाब मलिक यांचं मंत्रिपद काढून घेतलेलं आहे पण जोपर्यंत ते बाहेर येत नाही तोपर्यंत त्या खात्यांचा जो कारभार आहे तो मात्र सुरळीत व्हावा किंवा ते काम थांबू नये कुठेतरी आणि म्हणूनच ह्या दोन मंत्र्यांकडे म्हणजे अल्पसंख्याक विकास हे जे मंत्रालय आहे किंवा हे जे खातं आहे ते पुन्हा एकदा सांगते मी की ते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आणि कौशल्य आणि रोजगार हमी आहे किंवा रोजगार विकास आहे ते खातं जे आहे ते राजेश टोपे यांच्याकडे देण्यासंदर्भातला हा प्रस्ताव आहे तो काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे आणि काही वेळात मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील। आपल्याला त्या संदर्भातला आदेश मिळू शकेल। नक्की, म्हणजे स्वाती, मुंबईची जबाबदारी जी नवाब मलिकांकडे होती त्याविषयीचा निर्णय झालेला आहे। अतिरिक्त कार्यभार दोन व्यक्तींकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिला गेलेला आहे आणि पालकमंत्रीपद दोन जिल्हे होते नवाब मलिकांकडे ते दोघांना सोपवले गेलेले आहेत, तनपुरे आणि मुंडे। ह्या संदर्भातले निर्णय झालेत। फक्त मंत्री म्हणून त्यांच्याकडे जी दोन मंत्रालय होती स्किल डेव्हलपमेंट आणि हे तर त्याच्याविषयी शिक्कामोर्तब मुख्यमंत्र्यांकडे होईल असं आपण म्हणताय? अगदी, कारण खाते बदल असतील किंवा खात्यांचा अतिरिक्त भार जो असेल तो पूर्णपणे निर्णय घ्यायचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातला प्रस्ताव द्यावा लागतो आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा लागतो। आपल्याला माहिती आहे की शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची या संदर्भात बैठक झालेली आहे। ऑलरेडी हा सगळा निर्णय झालेला आहे पण एक फॉर्मॅलिटी म्हणून हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव गेला आणि त्या संदर्भातले अधिकृत निर्णय काही वेळा जाहीर होऊ शकतात। जसं आपण याआधी म्हटलं गेलं की नवाब मलिक यांचं मंत्रिपद काढून घेतलं जात नाहीये पण त्यांचं खात्याचं कामकाज हे कुठे थांबू नये आणि म्हणूनच या दोन खात्यांचा किंवा या दोन मंत्रिपदांची जी अतिरिक्त भार आहे तो या दोन मंत्र्यांकडे राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिला जाणार आहे आणि त्या संदर्भात राज्यपालांना सूचित करणं किंवा असा कोणताही विषय येत नाही कारण हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आणि त्याच अधिकारांचा वापर करून मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव ठेवलेला आहे। नक्की, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिली स्वाती त्याबद्दल। जसं आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे